भाजपमध्ये इनकमिंग जोरात आहे आणि तेही अगदी फ्री फ्लोइंग आहे। पण याच परिस्थितीमध्ये भाजपच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर प्रश्न उपस्थित होतो की जितकं इनकमिंग आहे त्याचबरोबर ज्येष्ठांना आउटगोइंग चा रस्ताही दाखवला जातोय, म्हणजे बाहेर पडा असंही सांगितलं जात आहे। आणि त्यातूनच भाजपचे वरिष्ठ नेते ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगरमधून तिकीट नाकारण्यात आलेलं आहे। त्यांना निवृत्त व्हा असेच आदेश या निमित्ताने देण्यात आले असं म्हणाल काही हरकत नाही। दुसरीकडे मुरली मनोहर जोशींसारखा वरिष्ठ नेता त्यांची अशीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते आणि त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की भाजपमध्ये ज्येष्ठ जे आहेत ते अडगळीत आहेत का? भाजपमध्ये ज्येष्ठांची समृद्ध अशी अडगळ तयार झालेली आहे का? आणि या अडगळीला आता भाजप दूर करताय का? काय कारण आहे लालकृष्ण अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्याला पक्षाचं साधं तिकीटही मिळत नाही किंवा पक्षांतर्गत जे प्रमुख पद होती तीही लालकृष्ण अडवाणींना नाकारण्यात आली, कारण राष्ट्रपती पदाचेही ते इच्छुक उमेदवार होते, त्यांना त्याही ठिकाणी नकार जो आहे तो पाहायला मिळाला। आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते विश्वास पाठक सर आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून हा विषय जाणून घेण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि सकाळ समूहाचे राजकीय संपादक प्रकाश अकोलकर सर आपल्याबरोबर आमच्या स्टुडिओतून आहे, आपण त्यांच्याकडून मुख्यतः विश्लेषणात्मक बाजू जी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। चर्चेला सुरुवात करताना सर्वात अगोदर मी विश्वास पाठकांकडे जातो, कारण ज्या स्वरूपाचा आरोप होता आहे, काँग्रेसने आरोप केला आहे की जो तडीपार आहे तो उमेदवार आहे आणि जो ज्येष्ठ आहे त्याला निवृत्ती आहे। पाठक सर, कसं उत्तर द्याल काँग्रेसला? नाही, सर्वप्रथम आपण जे म्हटलं की आम्ही ज्येष्ठांना अडगळीत टाकतो, हे मला वाटतं हे बरोबर नाही। की मुळामध्ये हा पक्ष असा आहे की या पक्षामध्ये काही धोरणं असतात आणि ते धोरणं राबवत असताना आम्ही सर्व स्तरावर कार्यकर्त्यांशी ज्येष्ठांशी बोलूनच ते करत असतो। आपल्याला नानाजी देशमुखांचं एक उदाहरण आठवत होतं। त्यांनी एक अशी अपेक्षा व्यक्त केली होती की 60 नंतर खरं तर राजकारणामध्ये देखील लोकांनी निवृत्त व्हावं आणि त्याप्रमाणे ते वागले। त्याचप्रमाणे यात एक विचार प्रवाह आला की 75 नंतर ऍक्टिव्ह राजकारणामधनं, म्हणजे ज्याला आपण इलेक्ट्रल पॉलिटिक्स असतो त्याच्यामध्ये न करता एक ज्येष्ठांच्या माध्यमातून जो मार्गदर्शकाचा जो एक भाग असतो तो करावा अशी ती हे होती। त्याला की अपवाद देखील होते। मागच्याच माननीय अडवाणीजी हे गांधीनगरमधनं खासदार म्हणून निवडून आले, मात्र आज जे काही झालंय ते सर्वांशी बोलूनच केलेला हा प्रयोग आहे। आणि शेवटी इलेक्शन जिंकताना आपल्याला नवीन लोकांना म्हणजे आपल्याला जेव्हा पक्ष देखील वाढवायचा असतो त्यात ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक ग्रोथ ही दोन्ही आलेली आहे। त्यामुळे आपण ज्याला इनकमिंग म्हणतो ते देखील पक्षाला आवश्यक असतं, जे कार्यकर्ते त्यांना देखील घेऊन चालायचं असतं आणि जो कोणी आमच्या पक्षामध्ये येईल तो आमच्या पक्षांच्या ध्येय धोरणांशी, विजन मिशनशी जर एकरूप होत असेल तर आम्ही त्याला घेत असतो। नाही, इनकमिंग म्हणून ठीक आहे की तुम्ही अनेक पक्षातून अनेक जणांना सामावून घेताय आणि त्यासाठी भाजपला आता सध्या पाळणा घरपण म्हटलं जात आहे, कारण अनेकांची मुलं भाजप सांभाळत आहे। पण या परिस्थितीमध्ये आज जी काँग्रेसनं टीका केली आहे, मुळात जो तडीपार आहे तो उमेदवार आहे गांधीनगरमधून आणि ज्येष्ठांना घरी बसवण्यात आलं आहे, अशा स्वरूपात राहुल गांधी किंवा वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्यांकडून टीका होती आहे। तुम्ही कसं बघतात? कारण अमित शहांबद्दल सातत्यानं अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे आणि या ठिकाणी आता तडीपारीचा मुद्दा समोर आणला जातोय, याच्याकडे कसं बघताय? नाही, तडीपारीचा मुद्दा हा कोर्टाच्या माध्यमातून निकालात निघालेला आहे। त्यामुळे खरं तर काँग्रेसनी आता त्यांच्या जे उमेदवार आहेत, जे बेलवर बाहेर पडलेले आहेत आणि जे बेलवर अमेठीपासून तर सर्व ठिकाणी लढणार आहे, त्यांच्याबद्दल ते कसे बघतात त्यांनी ते बघावं। आमच्याकडे कोणते तडीपारांना आम्ही दिलेलं नाहीये, तिकीट दिलेलं नाहीये। हेराल्ड प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते हे जामिनावर बाहेर आहेत, खटला सुरू आहे, त्यामुळे साहजिक आहे गांधी कुटुंबावर तुमचा इशारा आहे। गांधी कुटुंबाला या प्रमुख मुद्द्याला सामोरं जावंच लागेल ज्या प्रश्न उपस्थित होतील। मी प्रकाश अकोलकर सरांकडे येतो। प्रकाश अकोलकर सर, लालकृष्ण अडवाणी एकेकाळचा पंतप्रधान पदाचा उमेदवार आणि भाजपला या उंचीपर्यंत पोहोचवणारा नेता म्हणून लालकृष्ण अडवाणींकडे बघितलं जातं। 90s आहे, मान्यच आहे की 90sच्या उमेदवारांना निवडणूक लढवावी का यावर प्रश्नचिन्ह आहे, मात्र पक्षांतर्गत अगदी इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये नसेल, पक्षांतर्गत तरी त्यांना संधी मिळणं अपेक्षित होतं, तीही या ठिकाणी त्यांना मिळताना पाहायला मिळत नाही। कसं बघता?
नाही, मला स्वतःला असं वाटतं की राजकारणामध्ये कोणत्याच नेत्याला भारतामध्ये असं उमजलेलं नाही की आपण कधी थांबायचं. म्हणजे आज अडवाणी यांची जी अवस्था झाली की त्यांना तिकीट नाकारलं असे सगळीकडे मथळे झळकले, टीव्हीवरून ब्रेकिंग न्यूज आल्या की अडवाणींचं तिकीट भारतीय जनता पक्षाने कापलं. मुळात प्रश्न असा आहे की 91 वय आहे त्यांचं, 91व्या वर्षी त्यांनी निवडणूक लढण्याचा अट्टाहास धरायचा का? आणि दैव दुर्विलास असा की ज्या मोदी यांचं मुख्यमंत्रीपद त्यांनी गोधरा येथील भीषण दंगलीनंतर वाचवलं, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, त्यांनी त्यांना राजधर्माचा इशारा दिला होता. त्यानंतर मोदी यांनी त्यांची पाठराखण केली आणि त्या खंबीर पाठराखणीमुळेच त्यांचं मुख्यमंत्रीपद हे कायम राहू शकलं. त्याच मोदी यांनी अमित शहा यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये अडवाणी यांचं तिकीट कापलं. हा एक गमतीशीर किंवा दुर्दैवी म्हणावं लागेल असा योगायोग आहे. पण त्याच्या आधी अडवाणी यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. खरं म्हणजे अडवाणींचं आयुष्य असं आहे की आता एक वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणावं लागेल. कारण 67-68 मध्ये जेव्हा दीनदयाळ उपाध्याय यांचं अपघाती गूढ मृत्यू त्यांना आला, त्यानंतर अडवाणी आणि वाजपेयी या दोघांनीच बलराज बडोक यांना पक्षाबाहेर जायला भाग पाडलं आणि पक्षाची सूत्र ताब्यात घेतली. तीच वेळ आता त्यांच्यावर आली की मोदी आणि अमित शहा यांनी पक्षाची सूत्र ताब्यात घेतल्यानंतर त्यांना बाहेर जावं लागलं. खरं म्हणजे मला तुम्ही आणखी 2 मिनिटं दिली तर मी जरा थोडासा इतिहासात जातो. अगदी तो इतिहास इतका सोपा आहे की 2004 मध्ये जेव्हा वाजपेयी, अडवाणी, प्रमोद महाजन असे दिग्गज नेते असताना शायनिंग इंडिया कॅम्पेन जोरात असताना त्यांचा पराभव झाला 2004 मध्ये भाजपचा आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली युपीएचं सरकार आलं. ते सरकार आल्यानंतर त्यांनी कराची येथे जाऊन जिनांचे मोहम्मद अली जिना, कायदे आझम जिना, ज्यांनी पाकिस्तान राष्ट्राची निर्मिती करायला लावली ब्रिटिशांना, त्यांच्या मदारीला भेट देऊन त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. जिना हे सेक्युलर नेते आहेत अशा स्वरूपाचे त्यांनी उद्गार काढल्यानंतर ते पक्षाबाहेरच खरं म्हणजे फेकले जायचे, पण ते गेले नाहीत. आणि 2000 निवडणुकीमध्ये या एवढ्या मोठ्या वादळानंतर जिनांबद्दल त्यांनी काढलेल्या उद्गारांनंतरही त्यांनाच पंतप्रधान पदाचं उमेदवार जाहीर केलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करून ते 9 साली भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणूक लढला, पण तेव्हाही भारतीय जनता पक्षाला यश मिळालं नाही आणि मनमोहन सिंग हे पुन्हा पंतप्रधान झाले. तेव्हा अडवाणींसारखा नेता असल्यामुळे मजबूत नेता, निर्णायक सरकार अशी घोषणा भाजपने दिली होती. त्या पार्श्वभूमीवरती पराभव झाल्यानंतर तेव्हा त्यांचं वय किती असेल बघा तुम्ही. आता 91 त्यातनं आपण 10 वर्ष वजा केली, बरोबर 80व्या वर्षी. 80व्या वर्षी तेव्हा त्यांनी खरं म्हणजे स्वतःहून निवृत्त व्हायला पाहिजे होतं, पण ते निवृत्त झाले नाहीत. उलट त्यांनी मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होण्यासाठी ज्या गोव्यात बैठका झाल्या तेव्हा प्रचंड त्रागा केला आणि अखेर तिकीट मिळवलं. पण थांबायचं कधी हे कळत नाही. आणि तुम्हाला सांगतो की 2009च्या निवडणुकीनंतर आता मनोहर पर्रिकर आपल्यात नाहीत, मनोहर पर्रिकरांनी त्यांना रॅन्सिड पिकल म्हणजे वास मारणारं किंवा कुजलेलं लोणचं अशी उपमा दिली होती. ती फार तिखट होती उपमा, पण याचा अर्थ स्पष्ट आहे की कोणीतरी कधीतरी आपण स्वतःच ठरवायचं असतं की आपण कधी थांबायचं. प्रकाश अकोलकर सर, जसं तुम्ही म्हणताय कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये आपण कुठे थांबावं हे समजणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि राजकारणामध्ये तर ते प्रत्येकानं समजून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यामुळे अडवाणींना थांबवलं, त्यातलं राजकारण, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पक्षावर असलेला वर्चस्व, त्यातला दबाव हा तर लक्षात येतो. मात्र अडवाणी यांची बाजू जी आहे तीही विचार करणं गरजेचं आहे, कारण त्यांनी थांबण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला असता तर ही परिस्थिती त्यांच्यावर उद्भवली नसती. मात्र प्रकाश अकोलकर सर, राष्ट्रपती पदाच्या उमेदवारालाही ते इच्छुक होते आणि तिथे तर काही वयाची तशी मर्यादा नसते, कारण तसाही राष्ट्रपती हा रबर स्टॅम्प म्हणून ओळखला जातो भारतीय लोकशाहीमध्ये. त्या ठिकाणी त्यांना संधी दिली गेली नाही. त्यामुळे ज्या पूर्ण 5 ते 7 वर्षात जर बघितलं तर अडवाणींना सातत्यानं भाजपमधल्या वरिष्ठ पदांपासून किंवा संवैधानिक पदांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतानाही आपल्याला पाहायला मिळतोय. तेव्हा त्यांनी तो इशारा समजून घ्यायला पाहिजे होता आणि त्यांनी राजकारणातनं, निवडणुकीच्या राजकारणातनं निवृत्ती जाहीर करायला पाहिजे होती असं मला वाटतं. त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या वाढीबद्दलचं श्रेय निर्विवाद आहे. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी हे भारतीय जनता पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिले अध्यक्ष झाले आणि त्यांनी गांधीवादी समाजवादाचा नारा दिला,
तो नारा चालू शकला नाही आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम जन्मभूमी आंदोलन सुरू केलं. त्या आंदोलन पुढे नेण्याचं काम आणि त्याच्या जोरावर 2 जागांपासून 65 जागांपर्यंत, 65 जागांपासून 180 जागांपर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलं, हे सर्वांना मान्य आहे. मात्र हे विसरून चालणार नाही की त्यांनी जी रथयात्रा काढली होती त्या रथयात्रेनंतर म्हणजे आज अडवाणींची जी अवस्था झाली त्याबद्दल आपल्याला एकीकडे वाईट वाटतं आणि त्याच वेळेला रथयात्रेच्या माध्यमातून त्यांनी जे काय घडवून आणलं सगळं, त्यानंतर बाबरी मशीद पाडल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत बाबरी मशीद पाडली गेली, त्यानंतर ज्या भीषण दंगली झाल्या, त्यानंतर त्या दंगलींमध्ये असंख्य निरपराध लोकांना प्राणास मुकावं लागलं. हे सगळं बघितलं की असं वाटतं की आज आपल्याला जे अडवाणींबद्दल वाईट वाटतंय ते चूक आहे की काय असं पण वाटतं. अगदी अडवाणी यांच्याबद्दल अनेक प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहे. काँग्रेसमधून निश्चितपणे ज्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर मुख्यतः या देशामध्ये दंगली घडवून आणल्या त्या अडवाणींना कधीच थांबवायला हवं होतं अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ही समाजवाद्यांमधून समोर येताना आपल्याला पाहायला मिळते, काँग्रेसमधून येताना पाहायला मिळते. मी पुन्हा विश्वास पाठक सरांकडे जातो. विश्वास पाठक सर, काल पहिली यादी भाजपची समोर येताना पाहायला मिळाली. महाराष्ट्रातून असो किंवा देशभरातून आपण जर बघितलं तर पुरे घर के बदल डालेंगे अशा स्वरूपाचं जे वक्तव्य मुख्यतः भाजपकडून समोर येताना पाहायला मिळत होतं, त्यामध्ये जे बदल डालेंगे त्यामध्ये गांधीनगर ही सीट जर बघितली तर त्या व्यतिरिक्त मोठे बदल हे काही दिसत नाही आहे उमेदवारांमध्ये. महाराष्ट्रात जसं पवार म्हणतात भाकरी फिरवावी लागते तशी भाकरी खूप फिरवली गेली असं काही चित्र दिसत नाही आहे. एक नगरचं उदाहरण आहे, त्यामध्ये इन्कमिंग होतं त्यामुळे गांधींना तुम्ही घरी बसवलं, मात्र काही भाकरी फिरवणं उलटणं हा प्रकार काय होताना दिसत नाही. मुळामध्ये आपण जर पण भारताची कालची लिस्ट बघितली 184 उमेदवारांची तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला मेथड लक्षात येते. मेथड ती अशी आहे की जिथे परफॉर्मन्स कमी झालेला आहे तिकडे आपण बदललेले आहेत. जसं छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी आमची हार झाली त्याचं आम्ही विश्लेषण केलं म्हणून छत्तीसगडचे आपण जवळजवळ सगळेच बदललेले आहेत. मात्र ओव्हरऑल भारतामध्ये जर बघितलं तर ज्या पॉइंट्सवर हे सरकार आलेलं होतं 2014 मध्ये त्या सर्व याच्यावर जे काही यश मिळालेलं आहे सरकारला ते निव्वळ या सगळ्या खासदारांच्या सहभागातच मिळालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या खासदारांच्या परफॉर्मन्सचा अभ्यास करून त्यांना तिकीट देण्यात आलेले आहे. आणि म्हणूनच जसं नगर असो लातूर असो, लातूरला आपण बदललंच आहे. तिकडे पूर्वी जे गायकवाड होते त्यांच्या जागेवर आता शृंगार आलेले आहे. त्यामुळे शेवटी उगाच बदलायचं म्हणून बदलायचं नाही, पण जिथे आवश्यकता तिकडे बदललेली आहे. जसं गाझियाबादमध्ये आता व्ही.के. सिंग आलेले आहेत, लखनौमध्ये आपले राजनाथ सिंग जातात आहे. त्यामुळे एक विचारपूर्वक जसं कलराज मिश्रा निवडणूक लढवणार नाही कारण 75 वर्षाच्या वर गेलेले आहे, त्यामुळे तसे बदल करून गांधीनगरमध्ये परत गांधीनगर कॉन्स्टिट्युन्सी ज्यांनी नर्चर केली त्याच आपण अमित शहांना गांधीनगर देतोय. मला असं वाटतं एक मेथड पकडून विचारपूर्वक असं हे केलेलं आहे ज्याच्यामुळे विनेबिलिटी ही जास्त राहणार आहे. पण दिलीप गांधींचं काय चुकलं? म्हणजे मुळात तुम्ही म्हणताय की काय काम नाही झालं नगरमध्ये, दिलीप गांधींचं काय चुकलं की त्यांना बाजूला करण्यात आलं? फक्त विखेंसाठी का? नाही बघा, विखे पाटील हा तर एक त्याच्यातलं कारण असू शकतं. मात्र 2दा खासदार झाल्यानंतर बरेचदा अँटी इन्कम्बन्सीची एक भीती असते. त्यामुळे आम्ही जेव्हा प्रत्येक कॅन्डिडेटचं अनालिसिस केलं तर त्या अनालिसिस मध्ये आम्हाला हे कदाचित आढळलं असेल आणि मग आम्हाला एक उमदा उमेदवार मिळतोय म्हणून केलाय. याचा अर्थ गांधीजींना अडगळी टाकलं असं नाही. गांधींना आम्ही त्यांना योग्य अशा याच्यामध्ये त्यांचा उपयोग करून घेणार आहे. आडनावाचा दोष नाही ना त्यांच्या? चांगला प्रश्न आहे. अजिबात नाही. आमच्याकडे मेनका गांधी आहे, वरुण गांधी आहे. सरांना एक प्रश्न विचारू का निलेश? हा सर प्लीज. मला पाठक सर मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. तो प्रश्न असा आहे की अडवाणींना जर उमेदवारी मिळाली नाही त्यांनी निवृत्त व्हायला पाहिजे होतं. बेरीज इशारे समजून किंवा 9च्या पराभवानंतर हे मीच मान्य केलेलं आहे. मुद्दा असा आहे की सुषमा स्वराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, उमा भारती यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर यांनाही काही अंतस्थ इशारे दिले गेले काय? नाही, इशारा कोणालाही दिले गेले नाहीये. आमच्या पक्षामध्ये फार ओपनली चर्चा होत असते आणि जेव्हा पक्ष आणि संघटन म्हणून जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा एक व्यक्ती त्याच्यासमोर नसते. जसं 75च्या वर कोणी इलेक्शन लढवू नये हा पक्षाचा निर्णय की पक्षांची रूपरेषा होती.
त्यात अनेकांनी त्याला सपोर्ट केलं. काही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी स्वतःला म्हटलं की आम्ही इलेक्शन लढणार नाही. जसं सुषमाजी किडनीचं त्यांना ऑपरेशन झालंय. किंबहुना भारतीय जनता पक्षच असा पक्ष आहे की जिकडे आमचे कार्यकर्ते स्वतःहून म्हणतात की माझ्याऐवजी दुसऱ्याला तुम्ही तिकीट द्या, तरुणाला तुम्ही तिकीट द्या. अगदी ज्येष्ठांनी 75च्या वर कोणीही उमेदवार होऊ नये, इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये येऊ नये, निवडणुकीच्या राजकारणात येऊ नये अशी भूमिका ही मुख्यतः भाजपची आहे. आणि त्यातून उमेदवारी अडवाणी असो किंवा इतर ज्येष्ठ नेत्यांची जी आहे ती बदलण्यात आलेली आहे, वगळण्यात आलेली आहे. अशा स्वरूपाचा युक्तिवाद जो आहे तो भाजपकडून होताना पाहायला मिळतोय. मात्र 2019साठी हा युक्तिवाद योग्य आहे. 2024च्या निवडणुकीला जाताना आत्ताचे जे सर्व ज्येष्ठ आहेत ते सर्वचे सर्व उमेदवारीला बाद झालेले असतील हे लक्षात ठेवून पुढच्या वेळच्या निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे पंतप्रधानाच्या उमेदवारापासून ते अगदी खासदारकीच्या छोट्या अनेक भागातल्या उमेदवारांपर्यंत हा नियम जर लागू झाला तर भाजपला येत्या निवडणुकांमध्ये खूप मोठी अडचण तयार होणार आहे. तरी पण विश्वास पाठकजी, आपण आज या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि भाजपची मुख्यतः बाजूची आहे ती उलगडून सांगितली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. प्रकाश अकोलकरजी, खूप खूप धन्यवाद तुमच्या विश्लेषणासाठी. म्हणून आज इथेच थांबतोय. बघत रहा साम टीव्ही.